आरबीआयने आगामी काळासाठी ECL डायरेक्शन 2026 ची नियमावली जाहीर केली आहे। यामुळे पुढील वर्षापासून 62% लोकांना गृहकर्ज आणि वाहन कर्ज मिळणं अवघड होणार आहे। वाचून आणि ऐकून धाकधूक वाढली ना, नेमकं आरबीआयने कोणते नियम जारी केले आहेत, हे नियम कधीपासून लागू होणार आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन नियमावली कधीपासून लागू होणार? आरबीआय कडून जारी करण्यात आलेले नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहेत। या नियमांमुळे बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत। याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्जदारांवर होण्याची शक्यता आहे। विशेषतः कमी सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना गृह, वाहन किंवा शिक्षण कर्ज मिळणे आता कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या नव्या नियमांचा बँकांवर होणारा परिणाम आहे तरी काय? नव्या नियमांनुसार जर एखाद्या कर्जदाराने कर्जाचे 2 हप्ते चुकवले तर बँकेला त्या हप्त्याच्या तब्बल 12 पट रक्कम प्रोव्हिजन म्हणून काढून ठेवावी लागणार आहे। यामुळे बँकांच्या नफ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। एका अंदाजानुसार बँकांचा नफा 42,000 कोटी रुपयांनी घटू शकतो। सध्या कर्ज बुडाल्यानंतर 90 दिवसांनी तरतूद केली जाते, परंतु आता कर्ज थकताच ही रक्कम बाजूला ठेवावी लागणार असल्याने बँकांच्या कामकाजात मोठा बदल होणार आहे। बँकांचा भर आता प्रीमियम ग्राहकांवर। आरबीआयच्या नव्या नियमांमुळे बँका कर्ज देताना आता अधिक सावध पवित्रा घेणार आहेत। देशातील तब्बल 62% कर्जदारांचा सिबिल स्कोअर 730 पेक्षा कमी आहे। त्यामुळे अशा ग्राहकांना कर्ज देताना बँकांकडून अधिक व्याजदर आकारला जाण्याची शक्यता आहे किंवा अधिक तारण मागण्याची शक्यता आहे। या उलट ज्यांचा सिबिल स्कोअर 730 पेक्षा जास्त आहे, अशा ग्राहकांनाच बँकांकडून प्राधान्य आणि आकर्षक व्याजदर दिले जाण्याची शक्यता आहे। नेमकं असं काय होणार आहे? आता तुम्हाला हे नियम ऐकल्यानंतर तुमच्या मनात नेमकं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असेल, तर एका छोट्या उदाहरणातून आपण समजून घेऊयात। समजा एखाद्या व्यक्तीचा 25 लाखांचा गृहकर्जाचा 1 महिन्याचा हप्ता थकल्यास बँकांना सध्या 10,000 रुपये बाजूला ठेवावे लागतात। नव्या नियमात ही रक्कम 25,000 रुपये होईल। 31 ते 60 दिवस हप्ता थकल्यास यासाठी 2.25 लाख रुपये बाजूला ठेवावे लागतील। तर 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी आतापर्यंत 3.75 लाख रुपये तरतूद करावी लागत होती, जी आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेवर तज्ज्ञांचं मत आहे तरी काय? या नव्या नियमांमुळे बँका ज्या ग्राहकांकडे अधिक जोखीम आहे त्यांच्याकडनं अधिक व्याज वसूल करतील। यामुळे बँका वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करतील आणि भविष्यातील संभाव्य बुडीत कर्जाचा अंदाज घेणे बँकांसाठी सोपे जाईल, असे मत फेडरल बँकेचे चीफ रिस्क ऑफिसर दामोदरन सी यांनी व्यक्त केलं आहे। एकूणच काय तर कर्जदारांचे पेमेंट रेकॉर्ड, सिबिल स्कोअरमधील बदल, उत्पन्नाची स्थिरता आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी आता कर्ज वितरणात निर्णायक ठरणार आहेत। त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी आर्थिक शिस्त पाळणे आता अधिक महत्त्वाचे ठरणार आहे।